मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज. सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा. केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध. तसेच गर्भसंस्कार वर्ग, योग वर्ग, सुवर्ण प्राशन, फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. मोफत मोफत मोफत. नागरिक हो, बाळंतपणाची चिंता सोडा. नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ 15,000 रुपयात. एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी 20 किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम. जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा. उपक्रम मर्यादित कालावधीसाठी. तसेच बांधकाम कामगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. कारवे खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी मोठा दणका दिलाय. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी जबरदस्त कामगिरी करत मोक्याची मोठी कारवाई केली आहे. कारवे खून प्रकरणातील 10 आरोपींना सुनील फुलारी यांनी मोक्का लावलाय. खानापूर तालुक्यासह जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांनी ही मोठी कारवाई केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांचे कंबरडे मोडलंय. खानापूर तालुक्यातील कारवे येथील राहुल गणपती जाधव याच्या खुनातील 10 आरोपींना मोक्का लावून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी धडाकेबाज कारवाई करत गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या मोठ्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे कंबरडे मोडले असून नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांना आता चांगलाच लगाम लागला आहे. खानापूर तालुक्यातील कारवे येथील राहुल गणपती जाधव याच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील टोळी प्रमुख फरार आरोपी नितीन पांडुरंग जाधव राहणार कारवे तालुका खानापूर जिल्हा सांगली व टोळीचा सदस्य प्रफुल्ल विनोद कांबळे वय 25 वर्षे राहणार कारवे, शंकर उर्फ दीपक पांडुरंग जाधव वय 37 वर्षे राहणार कारवे, रोहन रघुनाथ जाधव वय 28 राहणार कारवे, गजानन गोपीनाथ शिंदे वय 46 राहणार मंगरुळ चिंचणी तालुका खानापूर जिल्हा सांगली, संतोष मारुती हजारे वय 37 राहणार कारवे, अमृतराज शहाजी माळी वय 46 वर्षे राहणार कारवे, नयन उर्फ नयन रंगलाल धामी वय 27 वर्षे राहणार कारवे, मूळ पत्ता मंगलशेड बस्ती धनगडी नेपाळ, माणिक संभाजी परीट वय 38 वर्षे राहणार मंगरुळ चिंचणी तालुका खानापूर जिल्हा सांगली, मूळ गाव ऐतवडे खुर्द तालुका वाळवा जिल्हा सांगली, प्रतीक उर्फ बाबू श्रीकांत मोरे वय 33 वर्षे मूळ राहणार माळभाग बांबवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली, सध्या राहणार सिद्धेश्वर चौक तासगाव यांनी एक संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये वाढीव कलमे लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रे संकलन करून सविस्तर प्रस्ताव विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांनी बारकाईने छाननी व अवलोकन करून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी या 10 आरोपींवर मोक्याची कारवाई केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मागील महिन्यात इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील इस्लामपूर शहरातील विनोद माने उर्फ वडार याच्या खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात 10 आरोपींच्या विरुद्ध मोक्याची मंजुरी दिली होती. आता पुन्हा या गुन्ह्यात 10 आरोपींविरुद्ध मोक्याची मंजुरी दिली असल्याने संघटित गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळ व्याधी नाही ना?
मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विनाटका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.